नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर तुम्ही म्हणसाल, ताई ही तुम्ही आम्हाला अंडीवालं माणसाचं गाडी का दाखवायला लागलाय? तर गाडी दाखवण्याचं कारण असं की मीच आले होते अंडी विकायला. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि आमच्या बाल्याचं काय तर वेगळंच होतं की मम्मी तू लहानपणी मला लय घास भरवलेत, आज मी तुला एक घास भरवणार आहे. कशाचा भरवतो? तर सोनपापडीचा. भरव बाबा म्हणलं. आणि त्याचं ते बोलणं गोंडस आणि बोबडे बोल ऐकून मला खूप आनंद झाला. आणि काय फिलिंग असते ना आपलं स्वतःचं बाळ आपल्याला जेव्हा मोठं झाल्यावर हाताने घास भरवतं तेव्हा शब्दात न सांगण्यासारखी फिलिंग होती ती. आणि त्याची पप्पी वगैरे घेतली तर मात्र खूपच फिलिंग ढगात गेल्यासारखं वाटलं. आणि हाच माझा छोटासा बाल्या कार्टून आजकाल एवढा करामती झाला आहे. कधीही गाईच्या जवळ न जाणारा बाल्या आज पप्पासोबत चक्क दूध काढायला लागला होता. ते तर बघून मग काय आनंद गगनातच मावना माझा. मग त्याच्या इच्छेखातर तो दुसऱ्या दिवशी काय बोलला, मम्मी तू हे ट्रायपॉड आणले व्हिडिओ शूट करायला, तर मला पण ह्याचा व्हिडिओ शूट कर आणि दाखव की मला कसं असतंय ते. आणि ह्यानी गपचूप मी आपलं ट्रायपॉड काढून हे करते तोपर्यंत ह्यानी व्हिडिओ शूट केला. तर आता केलाय तर मग एडिट पण कर. बरं चला म्हणलं, तुमच्या इच्छेखातर काय पण, तुमच्यासाठी काय पण म्हणून मग पोरांच्या इच्छेसाठी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. आणि मला पण ह्यातलं काही माहिती नव्हतं बरं का. मी पण जस्ट पहिल्यांदाच ट्राय करते हे. आणि कुठं कमी करायचं, कुठं जास्त आडवं उभं करायचं ह्याचा आणि माझा काही ताळमेळ लागत नव्हता. तरी पण मी जसं मला जमलं, जसं बघितलं, जसं येत होतं तसं केलं. काय तर तुटू म्हणलं, पण पोरांच्या इच्छेखातर काय तर करून दाखवायचं. मग ते साईडला स्क्रू होता ते लूज करायचा, फिट्ट करायचा ते तर लक्षात आलं होतं. फोन कसा लावायचा ते पण लक्षात आलं होतं. त्यानंतर हे खाली कसं ठेवायचं हे लक्षात नव्हतं. पण खाली बघितल्यानंतर मग लक्षात आले, अरे बापरे हे असं असते. मग लाईव्ह वगैरे घेताना मला काहीतरी रेसिपी शूट करताना खूप प्रॉब्लेम यायचा ना, म्हणून म्हणलं शूट करायला कोणच नसायचं. म्हणून म्हणलं आपण आपल्यासाठी ट्रायपॉड तर घ्यायला पाहिजे. मग घेतला, पण ह्याचं नेमका कसा यूज करायचा तेच माहिती नव्हतं. मग मी ह्याचा यूज असा करायला लागले, तो मला दाखवून. पण हे नेमकं काय आहे इथलं मधलं हे काय मला अजून तात्पर्यंत कळलं नाही. आणि तुम्हाला जर काही कळलं असेल तर हे काय आहे तेवढं मला कमेंट करून सांगा. आणि ह्याचे सेल असतात म्हण, ह्याचा सेल कुठं असतो आणि कुठं भेटतो त्याचा तर माझा तर काही ताळमेळ बसना झालता. मग चला म्हणलं, पोरं म्हणले आता ह्याचा व्हिडिओ शूट झाला आहे म्हणल्यावर मम्मी एक काम कर की आता ह्या ट्रायपॉडला फोन अडकवून एक शूट कर की, आपल्या शेड कसं दिसतंय ते दाखव की. बरं बाबांनं म्हणलं, त्या तुमच्या इच्छेखातर ते पण करू. पण तुमच्या इच्छेखातर तुम्ही मला काय पण करायला लावचाल आणि मी करल असं समजू नका बरं का. मग पोरांची कशी तर समजूत काढली आणि चला म्हणलं आता दुसरा व्हिडिओ शूट करूया. मग दुसरा व्हिडिओ शूट करायला घेतला मी. आणि तुम्हाला मी दाखवते. इकडं आमच्या घराचा दरवाजा आहे आणि इकडं आमचं मधलं गेट आहे. मग मधलं गेट म्हणजे आम्ही असं शेडमध्ये म्हणजे गायींच्या मुक्त गोट्यामध्ये एंट्री करतो इथून. आणि इथून एंट्री केल्यानंतर गाय तर बाय आडवीच उभी होती. मला म्हणत होती का काय, तो 8 दिवस मला ओळख दिली नाही, तू काय आत येऊ नको असं म्हणत होती का काय कुणास ठाऊक. पण तिला म्हटलं तसं करू नको बाई, माझ्याशिवाय तुला पर्याय नाही आणि तुझ्याशिवाय मला पर्याय नाही. मग ती बाजूला सरल्यावर मग म्हणलं सारा गोटा आपला दाखवून घ्यावा मस्तपैकी स्वच्छ. 8 दिवसाचा घास झालेला आज लुटून घेतलाय, झाडू मारून मस्तपैकी टकाटक खटाखट म्हणते तसं करून घेतलाय. आणि इकडं आपलं गुलमोहरचं झाड कसं हिरवं लाल, वाव कसलं भारी लोकेशन दिसतं ना. पण जरासं ऊन आहे त्याच्यामुळं जरा उन्हाचं जाणीव होते. 8 दिवस चालताना दिंडीमध्ये काय वाटलं नाही, पण आता खूप ऊन लागतंय घरात असल्यामुळं. आणि इकडं आमचा भैया तोपर्यंत गेटवर चालला होता. त्याला म्हणलं उतरतो का फटकेला, उतर पटकन म्हणल्यावर मग त्यानं पण मला घाबरल्यासारखं केलं आणि उतरला पटकन. पोरं अशी करामती करतात, पोरांचं काय सांगता येत नाही. आणि ह्या गाईचं काय चाललं होतं, मला व्हिडिओमध्ये घे म्हणत होती का रुसून पळायला लागली होती. हिचं काही समजना झालं मला. मग तिला म्हणलं तू साईडलाच हो बाई, तू कुठं खाती, तू कुठं पिती ते मला दाखवते सगळ्यांना. तर आमच्या मुक्त गोट्यात अशा आम्ही पायपिंगची सिमेंटच्या पाईपची दावण बनवले. दावण म्हणजे गायींना पाण्यासाठी सोय केली आहे. अशीच स्वच्छ पाणी राहतं यामध्ये. शेवाळ झालं तरी पण धुता येतं, व्यवस्थित क्लीन करता येतं. आणि दुसऱ्या साईडला मोठी दावण आहे पलीकडं तुम्हाला दिसतच आहे. ते पावसाळ्यात
पावसाळ्यात बंद असती आणि इकडची चालू असती चारा खाण्यासाठी, आणि तिकडची दावण उन्हाळ्यात चारा खाण्यासाठी चालू असते आणि इकडच्या पावसाळ्यात पाणी पिण्यासाठी चालू असते, उन्हाळ्यात पावसाळ्यात. आणि ते झाल्यानंतर मग म्हणलं सगळे पिल्ले, तोपर्यंत कोंबडी पण म्हणली, अगं माझी पिल्लीन मला दाखव की असं का करायला लागली. बरं बाय म्हणलं, ये 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 पापा पापा ये म्हणलं, तुम्हाला पण दाखवते. ब्लॉग कसा वाटला शेवटपर्यंत नक्की सांगा.